हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला सोयाबीन मंचुरियन बनवणार आहे। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। एवढं सोयाबीन घेतलं आहे बघा आणि ह्याच्यात पाणी टाकणार आहे। अजून थोडं पाणी टाकून थोडंसं गरम करणार आहे थोडं। असं बुडली पाहिजे सगळे पाण्यात। ओके, आणि थोडंसं गरम करणार आहे पाणी। याचं थोडंसं पाणी गरम करून घेते। बघा आता हे भिजून झाले आहेत चांगले। आता यांना जरा पिळून काढते। बघा चांगले टम फुगले, सोयाबीन चांगलं फुगलं आहे, भिजलंय। तर याला पिळून काढते। चांगले पिळून काढते बघा, भिजून झालेत। आता यातलं पाणी काढते जरा। त्यातलं पाणी झालं काढून। त्याच्यासाठी बघा कॉर्नफ्लोअर पावडर घेतली आहे 1 वाटी। 1 वाटी दही घेतला आहे बघा। आलं लसूणचं चटणी घेतली, आलं लसूण आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ आहे चवीसाठी बरं का। आता हे एकत्र सगळं मिश्रण करणार आहे मी। याच्यामध्ये आता 1 वाटी दही टाकते। मस्त चांगली छान चव येते। आणि हे कॉर्नफ्लोअर पावडर टाकणार आहे, थोडीशी नंतर टाकते। हा काही आलं लसणाची चटणी आणि लाल तिखट मिरची चवीसाठी आणि शेजवान चटणी। शेजवान चटणी थोडी टाकणार आहे आता। आणि हे सगळं मिश्रण काढून घेते बघा, हातानेच काढून ते एकजीव करते। आणि तेल पण गरम करायला ठेवलं। ओके, चांगलं मिश्रण काढून घेते बघा, कसं दिसतंय कलर। मस्त सगळीकडं सगळ्यांना पोहोचन असं करून घ्यायचं, सगळ्यांना लागलं पाहिजे। ही पण पावडर थोडी ठेवते, परत टाकते। थोडंसं पातळ वगैरे वाटलं तर म्हणून पावडर बाजूला ठेवली होती। आता झालंय सगळं मॅच झालंय, त्याच्यामुळे नाही लागणार आता। चवीनुसार मीठ, मिरची, शेजवान चटणी, कॉर्नफ्लोअर पावडर, दही सगळ्याचं मिश्रण केलं आणि हे 5 मिनिटं झाकून ठेवते मुरण्यासाठी। 5 मिनिटं झाकून ठेवते। मस्त तेल गरम झाले बघा, एक टाकून पाहिला मस्त वाटतंय। गरम झाले बघा मस्त तेल, आणि कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं। आता हे सगळं असं टाकून घेते बघा।
तेल गरम झालं. आणि तेवढं घेते मस्त क्रिस्पी होता छान. सोयाबीन मंचुरियन कमी गॅसवरती चांगले फुलतात, मस्त होतात. कसे वाटले कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. आणि तुम्ही पण करून पहा. बारीकच गॅस भरायला, नाहीतर लय फास्टली असत नंतर जळतात, चांगले भाजत नाही क्रिस्पी. नुसता कलर येतो काळा त्याला वरून, असं छान भाजते. मस्त गोल्डन कलर आलाय बघा, छान. तुम्ही पण करून पहा आणि खाऊ घाला सगळ्यांना. या सोयाबीन खायला या. सोयाबीन कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा. सोयाबीन मंचुरियन बघा किती छान झालं आहे. मस्त वरून कडक आणि आतून नरम आहे, सॉफ्ट, मस्त छान झाला आहे. आणि चटणी बुडून खाते बघा, ही सोयाबीन चटणी. एकच नंबर झाला बघा, छान लागतोय, मस्त लागते चटणी संगवा. तुम्ही पण या खायला सर्वांनी, छान चटणी आहे. सोयाबीन मंचुरियन. बाय बाय सर्वांना. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. कसं वाटलं कमेंट करून सांगा नक्की. बघा कसं झालंय, मस्त फुगलेत, कडक झाले, छान. बाय सर्वांना.